शिरपूर जिल्हा धुळे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर हाडाखेडा सीमेवर जीवघेणे खड्डे पडले आहेत। या दरम्यान 60 किलोमीटर रस्त्यामध्ये शिरपूर आणि खलघाट सेंधवा असे 2 टोल आहेत। या महामार्गावरील हे खड्डे दुरुस्त करण्यासाठी परिवहन विभागाने 26 लाखाचा निधी मंजूर केलेला होता। अनेक वेळा निवेदन देऊन आंदोलने करूनही रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने आज शिरपूर फर्स्टच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले आहे। महामार्गावरील खड्ड्यांमध्ये बसून 26 लाखांच्या खड्ड्यांची सत्यनारायण पूजा करून निषेध नोंदवला। यानंतर परिवहन विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांना शिरपूर फर्स्टचे चेतन मोरे, दम्मदीप मोरे, हंसराज चौधरी यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं व दुरुस्ती त्वरित न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे। आपण आलेलो आहोत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरती आपण आता आलेलो आहोत। इथं तुम्ही बघू शकता या खड्ड्यावरती जिथून आपण हाडाखेड बॅरल पासून शिरपूर तालुक्यातून निघून राष्ट्रीय महामार्गाला लागतो त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। परिवहन विभागाच्या अंतर्गत हा रस्ता येतो। या खड्ड्याला बुजवण्यासाठी या खड्ड्याच्या दुरुस्तीसाठी 26 लाख रुपयाचा निधी प्रशासनाने इथं मंजूर करून दिलेला होता। मग आज 26 लाखाचा निधी गेला कुठं हे विचारण्यासाठी आज आम्ही इथं आलोय। अनेक वेळा निवेदन दिले, अनेक वेळा इथं आंदोलन झाले, तरी देखील इथं कुठलीही व्यवस्था या प्रशासनाने इथं केलेली नाही। मग त्यासाठी आज शिरपूर फर्स्टच्या वतीनं आपण 10 लाख रुपयाचं 4x4चं दुकान उभं केलं, तरी त्याची सत्यनारायणची पूजा घालतो। त्याच अनुषंगानं या 26 लाख रुपयाच्या खड्ड्याची सत्यनारायणची पूजा आज आम्ही शिरपूर तालुक्यातील जनतेच्या वतीने इथं केलेली आहे। की नेमका हा पैसा गेला कुठं, 26 लाख रुपयाचा निधी गेला कुठं, तो कुठेही गेला असेल त्या आधी ते 26 लाख रुपयाच्या खड्ड्याचं आज सत्यनारायण इथं आम्ही पार पाडलेला आहे। आणि येत्या 7 दिवसामध्ये जर का या खड्ड्याची दुरुस्ती झाली नाही तर परिवहन विभागाला मोठ्या आंदोलनाच्या सामोरे जावं लागेल आणि झालेलं आंदोलन हे त्यांना झेपणार नाही। तरी या 26 लाख रुपयाच्या खड्ड्याच्या वतीनं याची आज सत्यनारायणची पूजा झाली अशी मी घोषणा करतो आणि नारळ फोडून इथं सगळी त्याची पूजा व्यवस्था करून आज या 26 लाख रुपयाच्या खड्ड्याचा निधी नेमका कोणत्या